मंडळी, झी मराठीवरील पारो ही लोकप्रिय मालिका काही दिवसापूर्वीच अचानक बंद करण्यात आली होती. आजवर मराठी मालिकांमध्ये अशा प्रकारचा शेवट कुठल्याच मालिकेचा झाला नव्हता. पारो मालिका अचानक बंद केल्याने प्रेक्षकांसह या मालिकेतील कलाकारांना देखील मोठा धक्का बसला होता. मात्र ही मालिका अचानक बंद केल्याने कुठल्याही कलाकाराने सार्वजनिकरित्या भाष्य केलं नव्हतं. अशातच आता पहिल्यांदाच या मालिकेत पारो हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने एक व्हिडिओ पोस्ट करत पारो मालिका अचानक बंद केल्याचं कारण सांगितलं आहे. तर शरयूने अखेर मौन सोडलं आहे. मालिका बंद झाल्यानंतर बऱ्याचशा कलाकारांनी मौन बाळगलं होतं. मात्र आता शरयू सोनावणेने एक व्हिडिओ पोस्ट करत ती म्हणते, पारो मालिका अचानक बंद केली त्यामुळे मला अनेकांनी प्रश्न विचारले. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. गेली 2 वर्ष ही मालिका TRP मध्ये नंबर 1 होती. 10 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. पण ही मालिका बंद होणार असल्याचं आम्हा कलाकारांना सांगितलंच नव्हतं. आम्हाला या संदर्भातली कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. आजवर मराठीमध्ये अशा कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही जसा या पारो मालिकेचा झाला. मालिकेचा शेवटही दाखवला गेला नाही, याबद्दल मी तुमची माफी मागते. काही तांत्रिक अडचणीमुळे आणि प्रोडक्शनमुळे या मालिकेचा शेवट होऊ शकला नाही. यावेळी शरयू सोनावणेने पारो मालिकेच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभारही मानले आणि माफीही मागितली, कारण या मालिकेचा शेवटचा भाग तुम्हाला आम्ही दाखवू शकलो नाही. लवकरच ती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगत आहे. दरम्यान पारो मालिकेत आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद जवादे हा लवकरच झी मराठीच्या दीपज्योती या मालिकेत दीप हे प्रमुख नायकाचं पात्र साकारणार आहे. याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शरयू सोनावणे हिने पारो मालिका बंद झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. तर पारो या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा.